हाय फ्रेंड्स, वेलकम टू नव्याच किचन. तर मग फ्रेंड्स, आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत मसाला चना डाळ. तर मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर घरातील सर्वच आपल्या लेकरांना व सगळ्यांनाच काहीतरी नवीन खावावेसे वाटते. तर मग दररोज नवीन काय बनवायचे असा प्रश्न पडला असेल, तर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी वेगळी व नवीन अशी टेस्टी मसाला चना डाळची सोपी रेसिपी व आपलातून टेस्ट. तर चला मग फ्रेंड्स, आपण बनवूया ही चना डाळ कशी बनवायची. डाळ तर सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असतेच, तर त्यासाठी आणखी वेगळं काही लागतच नाही. घरातल्या साहित्यापासून अगदी सोप्या पद्धतीने आपण ही चना डाळ बनवू शकतो व सर्वांना ही कुरकुरीत डाळ आवडेल. याला आपण स्नॅक्स पदार्थ म्हणून पण खाऊ शकतो. तर चला मग आपण पाहू दुकानातले स्टाईलची चना डाळ कशी बनवायची. तुम्हाला अशीच मूग डाळ पण कशी बनवायची पाहायचं असेल तर माझ्या प्रोफाईलला विजिट द्या. मी मूग डाळची रेसिपी माझ्या प्रोफाईलमध्ये टाकलेली आहे. तर चला मग पाहू चना डाळ बनवण्यासाठी काय करायचे व ती कशी बनवायची. सगळ्यात अगोदर आपण 1 वाटी चना डाळ बाउलमध्ये टाकून घेऊयात व आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात. चना डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी ॲड करून डाळ 3 ते 4 घंट्यासाठी भिजत घालून ठेवूयात. तीन 4 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ भिजून तयार आहे आणि पूर्ण पाणी पण डाळीने सोक करून घेतलेलं आहे. आता आपण ही डाळ चाळणीच्या साहाय्याने एक वेळेस पूर्ण चाळून घेऊयात, जेणेकरून त्यामध्ये बिलकुल पाणी राहणार नाही. तर तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने मी डाळ चाळून घेते. खाली पाणी पण दिसत असेल तुम्हाला. अशा प्रकारे पूर्ण डाळ चाळून घेणे व त्यामधले पाणी बाहेर काढणे. आता आपण ही डाळ आणखी कोरडी होण्यासाठी एका प्लेटमध्ये एक रुमाल टाकून घेऊयात व त्या रुमालावर ही डाळ सगळीकडे पसरवून घेऊयात, जेणेकरून डाळीमधले पूर्ण पाणी रुमालामध्ये जाईल व आपली डाळ पूर्णपणे कोरडी होईल. 10 ते 15 मिनिटं अशीच डाळ रुमालावर ठेवणे व नंतर बाकीचा एका साईडचा उरलेला रुमाल त्या डाळीवर झाकून हळूहळू हाताने त्या डाळीला कोरडं करून घेणे. तुम्ही पाहू शकतात मी कशा प्रकारे ही डाळ कोरडी करून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही डाळ कोरडी करून घेणे. अगदी 5 मिनिटं अशा प्रकारे डाळ कोरडी करून घेणे आणि 15 मिनिटं रुमालाला असं सोडून देणे. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ पूर्णपणे कोरडी झाली आहे. आणि जर झाली नसेल तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 5 मिनिटं फॅनला पण ठेवू शकतात ही डाळ. आता आपण ही डाळ फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊयात व ही डाळ चाळणीमध्ये थोडी टाकून चाळणीला अशा पद्धतीने ठेवायचे जेणेकरून चाळणी पूर्णपणे तेलामध्ये जाईल व आपली डाळ व्यवस्थित फ्राय होईल. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने ही डाळ फ्राय करते. अशा प्रकारे चाळणी ठेवणे. नंतर आपण चमचा किंवा चिमट्याच्या साहाय्याने त्या डाळीला हलवून घेणे. तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त डाळ शिजत आहे. अगदी हाय फ्लेमवर 5 ते 10 मिनिटं डाळ शिजून घ्यायची व नंतर मग थोडीशी लो फ्लेम करून त्या डाळीला एकदा हलवून घ्यायचं, म्हणजे खालची व सगळीकडची डाळ व्यवस्थित फ्राय होईल. अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर डाळ शिजून झाल्यानंतर एकदा डाळ चेक करून घेणे की आपली डाळ शिजली आहे का.
आपली डाळ फ्राय झालेली आहे का? तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आपली डाळ बनून तयार आहे. मी पहिल्यांदा अतिशय थोडीशी डाळ फ्राय करून पाहिली, पण ती खूप छान झालेली आहे. आता आपण ही डाळ ताटामध्ये टाकून घेऊयात. डाळ बनवण्याची ही पद्धत दुसरी आहे. अशा प्रकारे 2 पद्धतीने मी तुम्हाला डाळी बनवण्याची सांगत आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही डाळ बनवू शकतात. तर ही पद्धत अशी आहे, पूर्ण डाळ तेलामध्ये टाकायची आणि चिमट्याच्या साहाय्याने त्याला सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून डाळ खाली चिकटणार पण नाही आणि सगळीकडची डाळ व्यवस्थित फ्राय होईल. नंतर मग हाय फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं डाळ फ्राय करून घ्यायची. अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटं आपली डाळ फ्राय करून झाल्यावर गॅसचे बटन बंद करायचे आणि त्या डाळीला थोडंसं थंड होऊ द्यायचं व नंतर एका पातेल्यावर चाळणी ठेवून अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचं, जेणेकरून तेल खाली राहतं व आपली डाळ चाळणीमध्ये राहते. तर तुम्ही पाहू शकतात किती सोपी पद्धत आहे ही पण, आपली डाळ तेवढी वेगळी करण्याची. नंतर आपण कढईमधली डाळ चमच्याच्या साहाय्याने थोडी थोडी चाळणीत टाकून घ्यायची, जेणेकरून पूर्ण तेल खाली पातेल्यात निघून जाईल व डाळ आपली मस्त आणि टेस्टी बनून तयार होईल आणि तेलकटसुद्धा होणार नाही. अशा पद्धतीने आपण ही डाळ बनवू शकतो. तर ह्या 2 पद्धती तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला कुठली पद्धत सोपी जाईल त्या पद्धतीने तुम्ही ही डाळ ट्राय करू शकतात. तर मग फ्रेंड्स, तुम्ही ही सोपी चणा डाळ पद्धत वापरून नक्की बनवा ही मसाला चणा डाळ. तुमच्या बाळांना पण खूप आवडेल व मेन म्हणजे तुम्हालाही आवडेल. नंतर मग ह्या चाळणीला 1-2 वेळा असा हलवून त्यातलं तेल काढून घेणे आणि नंतर ही चणा डाळ आपण एका ताटामध्ये पेपर टाकून त्या पेपरवर टाकणे, जेणेकरून त्यामध्ये थोडंसं तेल राहिलं असेल तर ते तेल निघून जाईल. आता आपण ह्या डाळीला मसालेदार कसं बनवायचं, तर त्यासाठी आपण डाळीमध्ये काही मसाले टाकूयात. तर चला मग पाहू की काय काय टाकायचं. तर तुम्ही पाहू शकतात जे काही डाळीमध्ये तेल होतं ते पूर्ण पेपरला लागून निघून गेलेलं आहे आणि आपली डाळ एकदम कुरकुरीत अशी बनून तयार आहे. तर चला आता आपण यामध्ये काही मसाले टाकून ह्या डाळीची मजा घेऊत. तर त्यासाठी आपण त्यात चवीनुसार मीठ टाकूया व नंतर आपण त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकून घेऊया आणि ह्या दोन्हीला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपण हवा असेल तर त्यामध्ये थोडासा चाट मसाला आणि थोडीशी पावडर्ड शुगर पण टाकू शकतो, त्याने पण आपल्या डाळीची टेस्ट वाढेल. मला आवडतं तर मी टाकलेलं आहे, हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नुसतं मीठ आणि लाल तिखटच टाकू शकतात आणि जर हवा असेल तर थोडासा चाट मसाला आणि पावडर्ड शुगर पण टाकू शकतात. नंतर आपण ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुम्ही पाहू शकतात मी कशा प्रकारे ही डाळ मिक्स करून घेते. सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे. असं एकत्रित होत नसेल तर ही डाळ एखाद्या बाउलमध्ये किंवा डब्यामध्ये टाकून तुम्ही ही डाळ मिक्स करू शकतात. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही डाळ मिक्स करून घेणे. एक मेन गोष्ट म्हणजे कसं, आपण ही डाळ 1 महिन्यापर्यंत स्टोअर करून पण खाऊ शकतो आणि मेन म्हणजे ही डाळ आपण घरात ठेवून आपले घरातले कोणी चविष्ट असं खाण्याची इच्छा असेल किंवा नवीन असं काही घरातल्यांना खावं वाटत असेल तर तुम्ही ही थोडीशी डाळ देऊ शकता त्यांच्या टेस्ट वाढवण्यासाठी. तर मग आता आपण ही डाळ बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि स्टोअर करून याची 1 महिन्यापर्यंत मजा घेऊयात. तर मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही मसाला चणा डाळ रेसिपी?
सांगायला विसरू नका. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून अशा नवनवीन रेसिपी हव्या असतील तर माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला अजून कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. अशीच मी मूग डाळची रेसिपीसुद्धा बनवली आहे. ती रेसिपीही तुम्हाला माझ्या प्रोफाईलमध्ये भेटून जाईल. अगदी दुकानातल्या स्टाईलच्या ह्या डाळी मी बनवून तयार केल्या आहेत. तर ह्या डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. धन्यवाद.